तुमचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. 14 मे 1657, बी. 14 मे 1656, सी. 19 फेब्रुवारी 1630, डी. 6 जून 1674. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 14 मे 1656. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. रायगड, बी. शिवनेरी, सी. पुरंदर किल्ला, डी. जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पुरंदर किल्ला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे अ. सईबाई, बी. सोयराबाई, सी. जिजाबाई, डी. ताराबाई. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सईबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांना कोणत्या भाषांचे ज्ञान होते? तुमचे ऑप्शन आहे अ. फक्त मराठी, बी. मराठी, संस्कृत, फारसी, सी. हिंदी व उर्दू, डी. इंग्रजी व मराठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मराठी, संस्कृत, फारसी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. राजतरंगिणी, बी. बुद्धभूषण, सी. दासबोध, डी. गीतारहस्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बुद्धभूषण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज गादीवर कधी बसले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1674, बी. 1680, सी. 1681, डी. 1689. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1681. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक कुठे झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रतापगड, बी. रायगड, सी. सिंहगड, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या मुघल बादशहाशी संघर्ष केला? तुमचे ऑप्शन आहे अ. बाबर, बी. अकबर, सी. औरंगजेब, डी. जहांगीर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. औरंगजेब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात कोणाचा हात होता? तुमचे ऑप्शन आहे अ. तानाजी मालुसरे, बी. गणोजी शिर्के, सी. बाजीप्रभू देशपांडे, डी. नेताजी पालकर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गणोजी शिर्के. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कुठे पकडले? तुमचे ऑप्शन आहे अ. संगमेश्वर, बी.
पन्हाळा, सी. विजापूर, डी. जिंजी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. संगमेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान कधी झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 11 मार्च 1689, बी. 3 एप्रिल 1680, सी. 6 जून 1674, डी. 1 जानेवारी 1690. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 11 मार्च 1689. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान कुठे झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. तुळापूर, सी. रायगड, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तुळापूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे दुसरे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे अ. शिवाजी, बी. शंभूराजे, सी. राजाराम, डी. शाहू. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शंभूराजे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी कोण होती? तुमचे ऑप्शन आहे अ. येसूबाई, बी. ताराबाई, सी. सईबाई, डी. जिजाबाई. तुमचे योग्य उत्तर आहे अ. येसूबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्राचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे अ. राजाराम, बी. शाहू महाराज, सी. शिवाजी द्वितीय, डी. प्रतापसिंह. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शाहू महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांवर हल्ला कोणत्या भागात केला? तुमचे ऑप्शन आहे अ. गोवा, बी. सुरत, सी. दिल्ली, डी. लाहोर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गोवा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात मराठा-मुघल युद्ध किती वर्षे चालले? तुमचे ऑप्शन आहे अ. 2 वर्षे, बी. 5 वर्षे, सी. 9 वर्षे, डी. 15 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 9 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले? तुमचे ऑप्शन आहे अ. शाहू महाराज, बी. राजाराम महाराज, सी. ताराबाई, डी. येसूबाई. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राजाराम महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ कोणती नदी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कृष्णा, बी. गोदावरी, सी. भीमा, डी. नर्मदा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. भीमा.
तुमचा शेवटचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना इतिहासात कोणत्या गुणासाठी ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. शांत स्वभाव, बी. पराक्रमी व धर्मनिष्ठ राजा, सी. व्यापारी राजा, डी. कवी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पराक्रमी व धर्मनिष्ठ राजा.